पोरांनो, आज आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. मला आहे ना खटकतं काय माहिती का मराठी माणूस आहे ना व्यवसाय करायला लाजवतो का बरं? अरे एक सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोरची रिएलिटी सांगतो तुम्हाला. तुम्ही धाबे धुबे पाये हे आहे का आपल्या एखाद्या माणसाच्या हाय एकदम तुरळक नाही तर या हायवेला तुम्ही पा धाबे युपी एमपी राजस्थान रुजस्थान अरे इकडचे तिकडचे आपले नेमकं मेले का काय? मला ते म्हणायचं. तुम्ही लाजा त्या का बरं व्यवसाय करायला? हा मान्य आहे, लय अटी राहते, घरचे पण अटी घालत्या, नाही व्यवसायामध्ये काय खरं आहे काय असं आहे तसं मान्य आहे ना मला. तुम्ही ही परिस्थितीला मी सत्य मानतो. पण हा तुमच्यामध्ये जिद्द आहे ना, हाय का नाही? मग करा ना, लाजा त्या कशाला? बरोबर आहे की नाही? अरे मला काय म्हणायचंय, इकडं जर का सगळे युपी एमपी वाले येऊन त्यांचे पोट भरवले तर एक काम करा, तुम्ही ना इथून बिरड भरा आणि जा बरं युपी एमपीला आणि तिकडं मला एखादा व्यवसाय टाकून दाखवा बरं. नाही ते लोक तुम्हाला जमून देणार नाही, मी तुम्हाला पैन देतो. आणि मग आपण का थांबलो? आपला महाराष्ट्र आहे बरोबर, आपली जागा आहे, आपलं सगळं आहे ना, मग आपण लाजवतो का बरं? हा मान्य आहे, आपले 4 लोक पण नालायक राहते काय. आपण जर का एखादा व्यवसाय जर का टाकायला गेलो ना, काय खरं नाही, हा पोरग वाया जाईल. पहिले ना यांचे थोबडं तुम्ही बंद करा. आणि मला घरच्यांना पण एक गोष्ट सांगायची का नका अटी घालू पोरांना जी गोष्ट आवडती ना ती तुम्ही करून द्या बरोबर. कारण की काय होतं माहिती का, मुलाला एक गोष्ट करायची राहते पण तुम्ही त्याला ना दुसरीकडेच भलतीकडेच नेऊन घालत्या. मग त्याचं मन लागत नाही, मग त्याचं भविष्यात वाटूळ झालं का मग तुम्ही परत त्यालाच गोडीला येत्या का हा तो काही नाही उपटले. ही सत्य परिस्थिती. हा कारण की घरचे पण लय अटी घाली त्या. पण पोरांनो मला काय म्हणायचंय, तुमचा ग्रुप असेल नाही घरचे ना, पोरांनो तुम्ही एकत्र या. ह्या कारण 10,000 रुपये गोळा करा. आजच्या कंडिशनला 10,000 रुपये गोळा करणं म्हणजे काय अवघड गोष्ट नाही. तुम्ही मला माहिती 1,000-2,000 रुपये तुमचे ना 2-4 दिवसात पार्टायला जाते हे मला माहिती, कारण की मी या गोष्टीतून रोज खेळतो. करा ना तुम्ही एक ग्रुप करा, 10,000 रुपये गोळा करा. व्यवसायाला आहे ना असं नाही का 25-30 लाखच लागत आहे. तुम्ही 50,000 रुपयामध्ये सुद्धा व्यवसाय चालू करू शकता. 10,000 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. फक्त एक मनामध्ये जिद्द लागते. तोच आहे ना आज आपला